हाय फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो होतो की पूर्ण जे काही टेन्स आहे त्या टेन्सचं विश्लेषण तुम्हाला दिलं होतं. तर आजच्या या व्हिडिओ मार्फत आपण घेऊन येतोय की जो काही आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला अभ्यासायचा आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण तो अभ्यासणार आहोत. म्हणजेच बघा की आपण प्रेझेंट टेन्स बघितला होता, पास्ट टेन्स बघितला, फ्युचर बघितला, पण आज आपण एक एक टेन्स बघणार आहोत. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ. आता वर्तमान काळामधील पहिला काळ आपल्याला बघायचा आहे, सब प्रकार ज्याला म्हणतो आपण. मग पहिला कोणता होता? तर तो होता सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणता होता? सिंपल प्रेझेंट टेन्स. मग या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स काय सांगतो? तर याच पद्धतीमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय घेतो की साधा वर्तमान काळ आहे. काय? साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. मग आता साधा वर्तमान काळ जो आहे तर तो केव्हा वापरायचा, कुठं वापरायचा आणि कसा वापरायचा, हे एक महत्वाचं आहे. मग आता साधा वर्तमान काळ वापरताना काही गोष्टी आहे, तर तो म्हणजे डेली रुटीन. काय? आपल्या डेली रुटीन जे आहे त्या डेली रुटीन या साध्या वर्तमान काळामध्ये येतात. दुसरी गोष्ट आणखी काय? ट्रूथ इव्हेंट ज्या असेल तर त्या ट्रूथ इव्हेंट पण कुठं येतात? सिंपल प्रेझेंट मध्ये. जसं की मी आता डेली रुटीन मध्ये घेतलं, मी सकाळी उठतो, मी ब्रश करतो, मी आंघोळ करतो, मी शाळेत जातो, मी तुम्हाला शिकवतो, ही डेली रुटीन आहे. ट्रूथ इव्हेंट काय? सूर्य पूर्वेकडून उगवतो, पाऊस पडतो, झाड उगवते, ह्या ट्रूथ इव्हेंट आहे आणि ह्या सिंपल प्रेझेंट मध्ये येत आहे. आणि त्या आज आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सिंपल प्रेझेंट टेन्स शिकायचं आहे. तर आज आपण बघणार आहोत. आता सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा जो काही फॉर्म्युला अगोदर देतो मी तुम्हाला, सब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे इथे विषय येणार नाही, तर हा आहे कर्ता. सब्जेक्ट नंतर व्हर्ब. व्हर्ब कोणतं पाहिजे? क्रियापदाचं पहिलं फॉर्म, व्हर्ब फर्स्ट फॉर्म पाहिजे. त्यामध्ये ईएस, आयईएस, व्हीईएस आणि यस हे सफिक्स जोडल्या जातात. ते केव्हा जोडायचे या व्हिडिओतून आज बघणार आहोत. प्लस आपल्याला त्यानंतर येतो ऑब्जेक्ट. बघा, तर आता सब्जेक्ट म्हणजे काय? बघा, सब्जेक्ट. मग सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. कर्ता म्हणजे काय? वाक्यामध्ये जो काही मेन ज्याचा रोल आहे तो म्हणजे करता येणार आहे. म्हणजे वाक्यातील महत्वाचा जो असेल तो कर्ता आहे. त्यानंतर वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. काय? क्रियापद. म्हणजे ती क्रिया कोणती चालू आहे ही आपल्याला त्या ठिकाणी त्या वर्ब माध्यमातून कळते. आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. बघा, मग इथं काय? कर्ता, क्रियापद आणि कर्म. बरोबर आहे की नाही? मग कर्ता, क्रियापद आणि कर्म जर आपण बघतोय तर या ठिकाणी कर्ता हा वाक्यात काम करणारा, क्रियापद क्रिया कोणती घडते आणि कर्म कोणता कर्म त्या ठिकाणी कोणतं कार्य केलं जातं हे आपण या माध्यमातून बघतो. मग आता सिंपल प्रेझेंट मध्ये काय की समजा मागच्या वेळेस मी राईट व्हर्ब घेतला होता, बरोबर आहे. मग राईट व्हर्ब घेतला, मग त्यातून त्याच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगितलं की कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण वाक्य बनवू शकतो. सफिक्स लागतं कुठं? मग आपण एक व्हिडिओ बनवला होता बघा मागे, पर्सनल प्रोनाउन्सवर व्हिडिओ बनवला होता. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. मग केव्हा काय वापरायचं आणि कशा पद्धतीने वापरायचं? मग आता कर्ता म्हणून जास्तीत जास्त या ठिकाणी ज्यावेळेस इंग्रजी आपण बिगिनिंग असतो तर आय, वी, यू, यू, ही, शी, इट आणि दे आपण वापरतो, बरोबर आहे. त्यानंतर राम, श्याम तुम्ही वापरू शकता. मग हे सर्व आपण वापरतो म्हटल्यानंतर आय असेल, आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे, हे जर आपण वापरत असेल तर त्याच्या मार्फत आपल्याला काय करायचंय की या ठिकाणी बघायचंय की कशा पद्धतीने आता वाक्य रचना होणार आहे, यस कुठं जोडावं लागणार आहे, त्यानंतर आय यस कुठं जोडायचं, ते नियमानुसार मी सांगणार आहे. मग आता अगोदर बघू आपण, पहिला प्रश्न आपल्या जवळ पडतो तो म्हणजे साध्या वर्तमान काळात क्रियापदाला
प्रत्यय केव्हा जोडावे? बघा आता या ठिकाणी काय, साध्या वर्तमान काळात क्रियापदाला प्रत्यय केव्हा जोडावे, म्हणजे व्हेन डू वी वांट यूज सफिक्स टू द वर्ब इन सिंपल प्रेझेंट टेन्स, बरोबर की नाही? आता इंग्रजीमध्ये देऊ शकतो आपण, पण आपल्याला मराठीतूनच शिकायचं आहे आणि ते जास्त काळ आपल्या लक्षात बसलं पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आता फक्त जे काही शाळातल्या मुलांनाच फायद्याचं नाही, तर या ठिकाणी पोलीस भरतीसाठी असेल, अनेक ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे मित्रांनो. मग आता पहिलं बघा की आपण बघितलं होतं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्या ठिकाणी फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन सांगितलं. पण आज मी फक्त प्रश्न काय दिला, साध्या वर्तमान काळात क्रियापदाला प्रत्यय केव्हा जोडावे. मग त्याचं उत्तर या ठिकाणी आहे, तर जर साध्या वर्तमान काळात कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल. काय? एकवचनी असेल तर क्रियापदाला प्रत्यय नियमानुसार घ्या, हे महत्वाचं आहे. नियमानुसार, का नियमानुसार म्हणतोय? कारण की नियम वेगवेगळे आहे. नियमानुसार प्रत्यय जोडावे, नियमानुसार प्रत्यय जोडावे. मग ते नियम काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता काय सांगितलं मी, जर साध्या वर्तमान काळात कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला नियमानुसार प्रत्यय जोडावंच लागतं. मग आता उदाहरणार्थ, मग आता तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता कोणता? उदाहरणार्थ आहे ही, हा तृतीय पुरुषी कर्ता आहे, एकवचनी आहे. त्यानंतर शी तृतीय पुरुषी आहे, एकवचनी आहे. इट तृतीय पुरुषी आहे आणि एकवचनी आहे. मुलांचे, मुलींचे नावं तुम्ही घेऊ शकता. मग उदाहरणार्थ तिथं येऊ शकतं राम, सीता. याला तुम्हाला काय, हे तृतीय पुरुष आहे, याला सुद्धा त्या ठिकाणी सफिक्स जोडावं लागतं. मग आता या पद्धतीने आपण बघितलं. मग याची वाक्यरचना कशी करायची तीही आपल्याला या ठिकाणी बघायची. मग ती वाक्यरचना करण्या अगोदर या ठिकाणी ज्यांना लिहायचं असेल त्यांनी लिहून घ्या की कशा पद्धतीने नियम आहे. आणि आता वाक्यरचना आपल्याला पुढे बघायची आहे. आता वाक्यरचना बघू आपण. आता वाक्यरचना करत असताना समजा या ठिकाणी आता मी घेतलेलं आहे की आय वी यू ही शी इट दे. याचा अर्थ आहे आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू तू, तुम्ही, तो, ती, ते आणि ते. मग यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने पुढे जो काही वाक्यरचना करता येते. मग पहिलं वाक्य घेतलं मी कविता वाचतो. बघा सोपं वाक्य घेतो अगोदर, मी कविता वाचतो. आता 1, 2 आणि 3 पार्ट पाडले मी याला. 1, 2, 3 पार्ट पाडले. मग 3 पार्ट पाडल्यानंतर आपल्याला बघावं लागेल याच्यामध्ये कर्ता कोणता आहे, कर्म कोणतं आहे आणि क्रियापद कोणतं आहे. आता कर्ता, कर्म, क्रियापद हे मराठीत येतं, पण सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे इंग्रजीमध्ये येतं. मग या ठिकाणी घेताना काय करतात, तर फॉर एक्झाम्पल 1, 2, 3 घेतला ना, इंग्रजीमध्ये घेताना काय करायचं आहे, 1 घ्यायचा, 3 घ्यायचे आणि नंतर काय घ्यायचे, 2 घ्यायचे. मग बरोबर येईल का वाक्य? हो, नक्कीच बरोबर येईल. मग मी कविता वाचतो मध्ये काय येईल, आय वाचण्यासाठी आपण काय वापरतो, राईट. आय राईट आपण काय घेतो, मी कविता वाचतो. काय घेतलं मी कविता वाचतो. मग इथं 1, 2, 3. मग इथं काय घेतलं, 1, 3, 2. आय
मग वाचण्यासाठी आपण रीड वापरतो. आय इथं कॅपिटल घ्यायचं नाही. आय रीड अ पोयम. हे झालं पहिलं वाक्य आपलं. मग आय पासून झालं, वी पासून घेऊ आपण. मग दुसरं घेऊ. मग दुसरं वाक्य काय येईल? आम्ही कविता वाचतो. आम्ही कविता वाचतो. मग आम्ही कविता वाचतो म्हटल्यानंतर इथं पण काय येणार आहे? वी रीड अ पोयम. याला सफिक्स लागणार नाही, कारण की हा आय जो आहे हा फर्स्ट पर्सन आहे आणि फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे, त्याला लागणार नाही. हा फर्स्ट पर्सन प्लुरल आहे, त्याला लागणार नाही. त्यानंतर तिसरं वाक्य घेऊया आपण. तिसरं वाक्य यू पासून बनवू. तू कविता वाचतो. तू कविता वाचतो. याच्यामध्ये काय? हा कर्ता, त्यानंतर कर्म, क्रियापद. मग आता इथं पण तेच येईल. कसं कसं बनावं लागेल मग? यू रीड अ पोयम. मग त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायचंय की 4 नंबरला तुम्ही कविता वाचतात. तुम्ही कविता वाचतात. आता तुम्ही कविता वाचतात म्हणल्यानंतर पुढे काय येणार आहे? की इथं पण यूच येईल. यू रीड अ पोयम. त्यानंतर पुढे गेलो आपण 5 नंबरला. तुम्ही नंतर काय येणार आहे? ही म्हणजे कोण? तो. मग काय येईल? तो कविता वाचतो. तो कविता वाचतो. मला तो कविता वाचतो म्हटल्यानंतर इथं काय येणार आहे? इथं पण तेच. या ठिकाणी आता ही, आता बघा नियम जो सांगितला मी, तर आता ही जो आहे हा तृतीय पुरुषी एकवचनी आहे आणि म्हणून क्रियापदाला आता काय लागेल? रीड्स अ पोयम. या ठिकाणी यस लागलेलं आहे. ईएस कुठं लागतं? आयएस कुठं लागतं? व्हीएस कुठं लागतं? नियमानुसार ते जे आहे ते आपण एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्यानंतर अ, ॲन आणि द याचा पण या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवणार आहे. आर्टिकल कुठं वापरायचं. मग त्यानंतर 6वं जो आहे ते आहे शी. मग काय येईल? ती कविता वाचते. ती कविता वाचते म्हणल्यानंतर इथं पण तृतीय पुरुषी असल्यामुळे शी रीड्स अ पोयम. आणि नंतरचा जो आहे, आता हा इट जो आहे, इट आता मी घेणार नाही, कारण की इट हे कशासाठी वापरतात आणि त्याचा वापर काय आहे याचा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्या व्हिडिओ मार्फत मी सांगणार आहे इटचा वापर काय. मग इटचा वापर घर बांधण्यासाठी नाही, तर ह्या इंग्रजीचा इट आहे आणि तो कुठं वापरायचा आहे आपल्याला काय करायचंय बघायचंय. त्यानंतर आपण घेऊ दे. मग ते कविता वाचतात. बघा मग काय येईल? दे रीड अ पोयम. मग या ठिकाणी फक्त या दोनला सफिक्स लागलेला आहे. एक म्हणजे हिला आणि दुसरं म्हणजे शीला. म्हणजे लक्षात ठेवायचंय मित्रांनो की तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर त्याला फक्त आणि फक्त साध्या वर्तमान काळामध्येच काय लागतं? या ठिकाणी यस, ईएस, व्हीएस आणि आयएस सफिक्स जोडावं लागतं. बाकी निगेटिव्ह जरी वाक्य असेल त्याला जोडावं लागत नाही. इंटरगेटिव्ह असेल त्यालाही जोडावं लागत नाही. फक्त जो पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे त्या पॉझिटिव्ह सेंटेन्सला जर तृतीय पुरुषी कर्ता असेल तर त्या तृतीय पुरुषी एकवचनी, बरं का, एकवचनी कर्त्यासाठी त्या वापरावं लागतं. आपला व्हिडिओ जर आपल्यास आवडला असेल तर आमच्या मॅथ लर्निंग पॉइंट अँड रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्याच माध्यमातून नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या आणि शिका. या ठिकाणी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी मराठी आणि इंग्रजीचं कॉम्बिनेशन करून आपण ग्रामर घेतोय. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचं असलेलं हे ग्रामर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर त्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.